आणि यानंतर बातमी बारामतीमधनं। बारामतीमध्ये प्रचारासाठी 13 ते 15 आरोपींना जामिनावरती बाहेर काढण्यात आलेलं असून दबाव तंत्राचा वापर केला जातोय असा गंभीर आरोप शिरूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी केलाय। अमोल कोल्हे सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आले होते। त्यावेळी एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी उदयनराजे, अभिजित पाटील, नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मुद्द्यांवरती भाष्य केलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। सातारा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण या ठिकाणी दोन महत्त्वाच्या लढती पार पडत आहेत आणि याच मतदारसंघामध्ये शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे देखील प्रचारासाठी आलेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमच्यावर टीका होती आहे की ज्यांची भूमिका ज्या व्यक्तीने केली तो व्यक्ती आज त्यांच्या विरोधात, त्या राजकारण्याच्या विरोधात मैदानात उतरलाय, प्रचार करतोय जोरदार। मुळीच नाही, मी राजकारणाच्या विरोधात मुळीच प्रचार करत नाही, करणार सुद्धा नाही, परंतु वैयक्तिक आधार वेगळ्या ठिकाणी आणि जी भूमिका आहे, राजकीय भूमिका आहे, जी देशाची भूमिका आहे, ही वेगळ्या ठिकाणी। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा एक शिलेदार जो तुमच्याबरोबर होता, उमेदवार ठरवण्यापासून उमेदवार आणण्यापर्यंत, चर्चा घडवण्यापर्यंत, नगरला, तो आज भाजपची पाठीमध्ये येऊन मोकळा झालाय। याचबरोबर सातारचा उमेदवार, त्यांच्यावर कारवाई होती अशी देखील माहिती आहे, कोणत्याही क्षणी अटक होईल। मी हेच म्हणतो ना की योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं किंवा घेरलं जातं। आणि माढा लोकसभामध्ये मतदारसंघामधले अभिजित आबा पाटील यांनी ही भूमिका केव्हा घेतली हो? ही पार्श्वभूमी पण आपण ठरवली पाहिजे। म्हणजे अभिजित आबा पाटील हे खुशी खुशी असे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडे चालत गेले, हे दिसतंय का हो? कारखान्याच्या जप्तीचे आदेश निघतात, म्हणजे हे देशभर चालू आहे। सुनंदा पवारांनी एक भीती व्यक्त केली, सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक अदृश्य माणसं दिसायला लागली, जी अनोळखी माणसं आहेत, जी कधीही दिसली नव्हती, अशी माणसं सध्या फिरताना दिसत आहेत। धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर होईल असं त्यांचं म्हणणं आहे। शिरूरमध्ये असं काही तुमच्या कानावर आलंय का? आणि जर आला असेल तर नेमकं याच्यामागे कोण आहे? नाही, याच्यामागे नक्कीच कोण आहे हे वेगळं सांगण्याची मायबाप जनतेला खरं तर गरज नाहीये, पण माझी आपणाला खरं तर विनंती आहे, आपण शोध पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींची संख्या ही सुद्धा जर बघितली तर ती सुद्धा चिंताजनक परिस्थिती आहे। किती आहे? माझ्या माहितीप्रमाणे किमान 13 ते 15 आरोपी हे जामिनावर बाहेर आलेले, काही मोठ्या गुन्ह्यांमध्ये असलेले आरोपी अचानक जामिनावर जेव्हा बाहेर येतात तेव्हा कुठेतरी संशयाची सुई ही नक्कीच मनात ही डोकावते। ही एक गोष्ट। अपेक्षा अशी आहे की जे आम्ही काही वर्षांपूर्वी बिहार सारख्या राज्यांमध्ये ऐकत होतो की बूथ कॅप्चरिंग सारख्या घटना सुद्धा ज्या ऐकत होतो, असं तर होणार नाही ना, ही सुद्धा भीती नक्की आहे। उदयनराजेंना तुमच्या पक्षालाच थेट सवाल केला की जे मानस पिता ज्यांचे आहेत ती व्यक्ती स्वतः पद्मविभूषण घेऊन मोकळी झाली, पण ती बापासाठी काहीच करू शकली नाही, भारतरत्न तुम्ही का नाही दिला आजपर्यंत? थेट सवाल उपस्थित केला त्यांना। म्हणजे यामध्ये त्यांनी खरं तर दुसरा एक महत्वाचा उल्लेख मला काही पत्रकारांनी सांगितला। माननीय पंतप्रधान महोदय जेव्हा उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते त्या सभेत मात्र ही मागणी थेट पंतप्रधानांकडे झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि त्याचबरोबर त्या सभेमध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं ज्यांचं वर्णन ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं केलं, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख सुद्धा केला नाही। हे खरोखर थोडंसं खटकणारी ही गोष्ट। शेवटचा प्रश्न, यंदा शिरूरमधनं लीड किती? हीच तर विरोधकांना आहे भीती। गावागावात जातो कुठला तरी एक ज्येष्ठ नागरिक हातात हात घेतो म्हणतो बाळा 2 लाखाचं लीड, कुठला तरी एक तरुण हातात घेतो, मिठी मारतो, तो सांगतो दादा 2-2.5 लाखापेक्षा कमी नाही यावेळी। एखादी माऊली आशीर्वाद देताना सांगते येशील निवडून रे 2 लाखांनी। मला वाटतं हे सर्वसामान्य जनता जेव्हा ठरवते तर ती मायबाप जनता ठरवेल। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।